नमस्कार मंडळी. रविवारची नारायणाची सकाळी पूजा वगैरे झाली, तुम्ही पाहू शकता. आणि पूजा वगैरे झाली की ती मन प्रसन्न होते. आज उपवास वगैरे आहे आणि बऱ्याच बायकांना असेल. नमस्कार मंडळी, मी स्वाती आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. तुमची पण अशी चिडचिड होते का असं सगळं काम पाहून? बघू शकता तुम्ही, किचन ओटा पूर्ण साफ करायचा राहिला आहे. आणि बाहेर पण कपडे वगैरे बघू शकता तुम्ही, भांडे पडलेले आहेत. आणि त्यातल्या त्यात आज भांड्यावाली येणार पण नाही आहे, त्यामुळे थोडी चिडचिड पण होती आहे. आणि माझी तब्येत पण थोडी ठीक नाही आहे, सर्दी वगैरे झालेली आहे. तर पाहू शकता तुम्ही. तुमची पण अशी चिडचिड होते का? मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. इकडे पाहू शकता तुम्ही, कलरिंगचं काम चालू आहे घराला. पसारा झालेला आहे. आणि आता मी करते एक एक काम. माझं इकडं कपडे धुणं चालू आहे. तसं तर फक्त भांड्याला बाई आहे, पण ती पण आज येणार नाही. तर आता भांडे पण घासून टाकायचेत. चला तर मग. आणि इकडे तुम्ही बघू शकता, श्रीजा स्कूलवरून आली आहे आणि आल्यानंतर तिचा पसारा बघू शकता. बॅग वगैरे, कपडे, युनिफॉर्म वगैरे सगळं फेकून देते. म्हणजे सगळे लेकरं मोस्टली तसंच करतात आणि लहानपणी आपण पण असंच करत होतो. तुम्ही बघू शकता, मी इथे थोडासा अद्रक टाकून चहा घेते, थोडंसं फ्रेश होण्यासाठी. आणि खूप डोकं दुखते, त्यामुळे थोडासा चहा केला आहे. आणि इकडे बघू शकता तुम्ही, जेठालालची एंट्री कोल्हापुरी लुकमध्ये. आणि बाहेर बघू शकता, इथे ऊन आलेलं आहे. तर उन्हाला बसल्यानंतर थोडंसं बरं वाटतं. घरात खूप थंडी वाजते, त्यामुळे मी थोडंसं आता उन्हात आली आहे इथे बाहेर. इकडे बघू शकता, श्रीजाचं गिरवागिरवी चालू आहे. ज्या दिवशी तिला होमवर्क नाही दिला त्या दिवशी ती असं काही पण गिरवत राहते. आणि त्यामुळे मी तिला एक अशी रफ नोटबुक ठेवलेली आहे, त्यावरती काही पण मग गिरवत राहते. आणि हा जो टेबल दिसतोय तुम्हाला, स्टडी टेबल, हा मी 350मध्ये घेतला होता तिच्यासाठी, जेणेकरून तिला त्यावर म्हणजे स्टडी वगैरे करता येईल. आणि तुम्ही मला सांगू शकता की हा मला महाग पडला की स्वस्त. आणि म्हणजे मला तर हा टेबल खूप आवडला होता आणि टिकाऊ पण आहे, त्याला आणखीन काहीच नाही झालेलं. आणि श्रीजा पण मस्त होमवर्क त्यावर एन्जॉय करते, म्हणजे ती आवडीने अभ्यास वगैरे करते. लेकरांना असं काही नवीन काही दिलं की लेकरांना पण थोडासा म्हणजे अभ्यास वगैरे करायला उल्हास येतो. आणि तुमचं काय मत आहे यावर मला तुम्ही सांगू शकता. आणि सायंकाळी मी थोडंसं कपाट आवरायला आता घेते आहे. बघू शकता, म्हणजे तसं तर व्यवस्थित आहेत लावलेला सामान वगैरे, पण थोडंसं काहीतरी चेंज करावं म्हटलं, त्यामुळे मी आता थोडंसं आवरायला घेते. आणि संक्रांत पण जवळ आलेली आहे, तर घरातली साफसफाई वगैरे चालू आहे. आता एकदा का माझी सर्दी वगैरे म्हणजे थोडं ठीक तब्येत झाली की बाकीचं आवरावर करायला घेणार आहे. कलरिंगचं काम चालू आहे, तुम्ही बघू शकता घरात. आणि कलरिंग वगैरे झालं की बरंच काम पेंडिंगमध्ये राहिलेलं आहे, ते बाकीचं पूर्ण करायचं आहे. चला तर मग रात्री दिवाबत्ती करून व्हिडिओचा शेवट करते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.